नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन साळवी. माझं शिक्षण BSc B.Ed आहे मी. आणि आज आपण मासूमतर्फे एक व्हिडिओ सिरीज बनवत आहोत आणि ज्याचा फायदा हा गणित विषयातील जी तुमच्या मनातली भीती आहे ती दूर करण्यासाठी आपण करणार आहोत. आणि आज आपण गणित भाग 2 मधील म्हणजेच भूमिती या विषयातील काही संकल्पना समजून घेणार आहोत. आणि त्यामध्ये सर्वात सोपं प्रकरण कोणतं आहे तर आपण बघणार आहोत भौमितिक रचना. आता या भौमितिक रचना प्रकरणामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर सुरुवातीलाच आपण स्पर्शिका कशी काढायची हे पाहणार आहोत. आता स्पर्शिका काढता येण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा घटक कोणता आहे तर रेषेवरील बिंदूतून आपल्याला लंब काढता येणं. आता पहा, आपल्याला इथे एक प्रश्न दिसतोय. काय प्रश्न आहे तर केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे. माता ही स्पर्शिका ही रेषेवरील बिंदूतून आहे आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, लगेच आपण स्पर्शिका काढायला घेणार नाही आहोत, तर आपण पहिल्यांदा त्या रेषेवरील बिंदूतून लंब कसा काढायचा हे पाहणार आहोत. तर बघा, तर आपण कशा पद्धतीने करतोय ते. तर पहिल्या प्रथम आपण काय करणार आहोत, रेषेवरील बिंदूतून लंब काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून मी काय केलं, एक रेषा काढली. आता या रेषेला नाव देणं गरजेचं आहे. जे प्रश्नामध्ये दिलं असेल तेच द्यायचं, नाही दिलंय तर आपण देऊ शकतो. म्हणून मी ह्याला नाव दिलं AB. आता AB ह्या रेषेवरील बिंदूतून आपल्याला लंब काढायचा आहे. म्हणून मी काय करतो या ठिकाणी तर रेषेवरती P हा बिंदू घेत आहे. आता मला या P बिंदूतून लंब काढायचा आहे. मग आता लंब काढण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं कशाचा उपयोग करावा लागणार तर कंपासचा, बरोबर की नाही. मग आता कंपासच्या साहाय्याने आपण पाहणार आहोत या रेषेवरील बिंदूतून लंब कसा काढायचा. चला तर पाहूया. आता त्यासाठी मी या ठिकाणी कंपास घेतलेला आहे. आता या कंपासच्या साहाय्याने मी काय करणार आहे तर या रेषेवरील बिंदूतून लंब काढणार आहे. तर पहा, पहिल्यांदा कंपास कुठे ठेवायचं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला कंपास कुठे ठेवायचा आहे तर ज्या रेषेवरील बिंदूतून लंब काढायचा आहे त्या बिंदूवरती आपल्याला या कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते ठेवायचं आहे. आणि पेन्सिलचं टोक जे आहे त्या रेषेवरती ठेवून आपल्याला काय करायचं आहे, त्या रेषेवर त्या बिंदूच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने स्पर्श या ठिकाणी काय करायचं आहे, कंस काढायचे आहेत समान अंतरावरती. म्हणजे याचा अर्थ काय तर आपल्याला जे माप आपण घेणार आहोत कंपासमध्ये ते बदलायचं नाही आहे. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि P वर कंपास ठेवायचा आहे, दोन्ही बाजूला समान अंतरावरती काय करायचं आहे तर कंस काढायचे आहेत. बरोबर समजलंय का एवढं. आता पुढे काय करायचं तर आपल्याला हे जे कंस काढून जे बिंदू मिळालेले आहेत, म्हणजेच आपल्याला पहा इथे हा जो कंस आहे आणि ही रेषा यांचा जो छेदन बिंदू आहे या छेदन बिंदूवरती आता आपल्याला काय करायचं आहे, हे कंपास ठेवायचं आहे. मग आता पहा, मी कंपास कशा पद्धतीने ठेवतोय. आता जे माप आपण P बिंदूतून दोन्ही बाजूला कंस घेण्यासाठी घेतले होतं त्या मापामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तर ते माप आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे. हे लक्षात ठेवा. नाही वाढवलात किंवा कमी केलात तर आपल्याला कंस छेदणारे मिळणार नाहीत. त्यामुळे पहिल्या प्रथम काय करायचं आहे तर ज्या ठिकाणी कंस आणि रेषेवरील बिंदू बघा छेदतायत त्या बिंदूवरती आपल्याला आता कंपास ठेवायचा आणि अंतर थोडंसं वाढवायचं. बघा, मी आता इथे P बिंदू आहे, P बिंदूपेक्षा काय केलंय थोडंसं अंतर जास्त घेतलं आणि वरती कंस केलेला आहे. आणि तेच अंतर घेऊन मी काय करतोय, खाली कंस करतोय. इथे अंतर बदलायचं नाहीये. आता तेच माप घेणार आहे मी B वर ठेवतोय. म्हणजे या ठिकाणी जिथे आपल्याला कंस आणि रेषा ज्या ठिकाणी छेदते तिथे ठेवून वरती कंस काढला, छेदणारा कंस काढायचा आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी ठेवून इथे देखील दुसरा छेदणारा कंस काढायचा आहे. आता आपल्याला दोन्ही त्या कंसाचे छेदन बिंदू ज्या ठिकाणी मिळालेत तिथे त्या बिंदूंना जोडायचं आहे. त्या छेदन बिंदूंना जोडून आपल्याला काय करायचं आहे, ती लंबरेषा काढायची आहे. तर पहा, लंबरेषा कशा पद्धतीने मिळणार आहे तर आपल्याला हे दोन कंस ज्या ठिकाणी छेदतायत ते बिंदू आपल्याला पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने अशा पद्धतीने जोडायचं आहे. म्हणजे पहा, आपल्याला ही जी रेषा होती AB तिला आपण लंब हा रेषेवरील बिंदूतून अगदी सहजपणे काढू शकलो. समजलंय का कशा पद्धतीने या रेषेवरील बिंदूतून लंब काढायचा आहे तो. चला तर आपण आता जी संकल्पना समजून घेतलेली आहेत त्याच्यावर आधारित एक उदाहरण पाहतोय. आता या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे तर केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला
त्यावरील एम बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे. आता ही स्पर्शिका म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी आपण काय करतोय, तर ही जी आकृती आपल्याला प्रत्यक्षात जी काढायची आहे ती अगोदर आपण काढणार नाहीयेत. आपण एक कच्ची आकृती कशा पद्धतीने काढली जाते ते समजून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला जी आपण पक्की आकृती काढणार आहोत ती समजायला सोपं जाईल. बरोबर. मग पहा, पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, तर केंद्र P आणि त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागणार, एक वर्तुळ काढायचं आहे ज्याची त्रिज्या किती आहे, 3.2 सेमी. म्हणजे कंपास मध्ये 3.2 सेमी एवढं अंतर घ्यायचं आहे आणि एक वर्तुळ काढायचं आहे या पद्धतीने. कळालं. आता पहा, आपल्याला केंद्रबिंदूला नाव काय सांगितलेलं आहे, तर P. त्या केंद्रबिंदूला P नाव द्या. आता या P बिंदूतून आपल्याला काय करायचं आहे, तर रेषेवरील बिंदूतून, आता रेषेवरती कोणता बिंदू म्हटलाय त्याने, तर M. म्हणजे हा M बिंदू झाला रेषेवरचा. आता या M बिंदूतून आपल्याला काय करायचं आहे, तर स्पर्शिका काढायची आहे. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं, केंद्राचा वापर करून आपण हे करणार आहोत. आणि म्हणून केंद्रातून आणि त्या बिंदूतून म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून जाणारा आपण काय केलंय, किरण काढून घेतला. आता या किरण का म्हटलंय, कारण एका बाजूला आपल्याला बाण काढायला विसरायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला या बिंदूतून काय करायचं आहे, लंब काढायचा आहे. कारण ही काय आहे, PM ही त्रिज्या आहे आणि आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. स्पर्शिका म्हणजे काय, तर वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये स्पर्श करणारी रेषा. आणि ही स्पर्शिका ही त्रिज्येला कशी असते, लंब असते. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि म्हणून आपल्याला जसं आपण रेषेवरील बिंदूतून लंब काढला तसंच आपल्याला काय करायचं आहे, या M बिंदूतून लंब काढायचा आहे. मग आता काय करणार, आठवतंय का, P बिंदूतून लंब काढताना आपण कोणत्या क्रिया केल्या होत्या, त्याच क्रिया आता आपल्याला या M बिंदूतून लंब काढण्यासाठी करायच्या आहेत. म्हणजे काय करायचं आहे, एकदम सोपं आहे. पहिल्यांदा कंपास जो आहे तो आपल्याला M वर ठेवायचा आहे आणि मग त्याच्या समान अंतरावरती आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने दोन्ही बाजूला समान अंतरावरती कंस काढून घ्यायचे. आता एक कंस काढून झाल्यानंतर काय करायचं, कंपास मधलं माप कमी करायचं का वाढवायचं, तर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, ते माप वाढवायचं आहे. आणि ज्या ठिकाणी हे कंस आणि हा जो किरण आहे त्याला छेदणार, त्या छेदन बिंदूवरती आपल्याला तो कंपास ठेवायचा आहे, अंतर वाढवायचं आहे आणि या रेषेच्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती काय करायचं आहे, या पद्धतीने कंस काढायचा आहे. आणि तसंच तेच अंतर न बदलता आपल्याला या दुसऱ्या छेदनबिंदू मधून देखील अशा प्रकारे कंस काढायचे आहेत. आणि मग हे दोन कंस ज्या बिंदूमध्ये छेदतायत तो बिंदू आणि M या मधून जाणारी आपल्याला बरोबर काय मिळणार आहे, स्पर्शिका. सोपं आहे की नाही काढणं. आता बघा, इथे आपल्याला सर्वात महत्वाचं 90 अंशाचा कोन हे लिहायला विसरायचं नाहीये, कारण हा आपण लंब काढलेला आहे. समजलं का. आता हेच आपण कच्च्या आकृतीमध्ये कसं काढायचं हे पाहिलं. आता आपल्याला काय करायचंय, कंपासच्या साहाय्याने प्रत्यक्षात काढायचं आहे. बरोबर. मग आता काय करणार आपण, सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तर पट्टी आणि कंपास यांचा वापर करायचा आहे. का, कारण आपल्याला त्रिज्या किती म्हटलेली आहे, 3.2 सेमी त्रिज्या. आणि म्हणून आपण काय करायचं, कंपास मध्ये बरोबर पट्टीच्या साहाय्याने 3.2 सेमी अंतर घ्यायचं आहे आणि हे वर्तुळ काढून घ्यायचं आहे. समजलंय का. हे वर्तुळ किती मापाचं आहे, 3.2 सेमी त्रिज्या असणार. पहा, इथे आपण आता काय करतोय, 3.2 सेमी त्रिज्येचं मी वर्तुळ काढून घेतलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, तर रेषेवरील P बिंदूतून, पहा इथे हा याचा केंद्रबिंदू हा P आहे. रेषेवरती कोणता बिंदू आहे, आपण कच्च्या आकृतीमध्ये पाहिलं की नाही, तिथे आपल्याला कोणता बिंदू आहे, M. म्हणजे या M मधून आता आपल्याला काय करायचं आहे, तर स्पर्शिका काढायची आहे. आता जसं आपण तिथे कच्च्या आकृतीमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की कशा पद्धतीने स्पर्शिका काढली जाते, तीच क्रिया आपल्याला आता काय करायची आहे, या प्रत्यक्षात पक्क्या आकृतीमध्ये करायची आहे. मग आता काय करणार, पहा आता आपल्याला सर्वात महत्वाचं M या ठिकाणी काय ठेवायचं आहे, कंपास. आता याच्यामध्ये अंतर किती घ्यायचं, तर आपल्याला ते अंदाजे अंतर घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मी काय करतो, M वरती कंपास ठेवतोय, अंदाजे या ठिकाणी मी अंतर घेतो आहे. हे अंतर किती घ्यायचं आहे, हे अंदाजे घ्यायचं आहे आणि तेच अंतर दुसऱ्या बाजूला पण आपल्याला कंस फिरवून समान अंतरावरती दोन्ही कंस घ्यायचे आहेत. समजलं. आता पहा, इथे आपल्याला
एम या बिंदूतून लंब काढायचा आहे आणि तो लंब काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे, एम वर ठेवून दोन्ही बाजूला त्या एम बिंदूच्या रेषेवरती समान अंतरावरती कंस काढलेत. आता पुढे काय करायचं आहे, तर आपल्याला बघा जे कंस आणि हे जो किरण आहे ज्या ठिकाणी छेदतात त्या छेदन बिंदूवरती आता आपल्याला कंपास ठेवायचा आहे आणि अंतर जे आहे जे आपण हे दोन्ही बाजूला कंस काढण्यासाठी घेतलं होतं ते अंतर आता वाढवायचं आहे. म्हणजे आपण जे अंतर घेतलं होतं ते वाढवणार आणि मग ज्या ठिकाणी छेदन बिंदू आहे तिथे ठेवून आपण काय करणार आहोत, तर या रेषेच्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती आपण काय करणार आहोत, तर कंस काढणार आहोत. पहा या पद्धतीने आता हे जे अंतर आहे बदलायचं नाहीये, अजिबात हलू द्यायचं नाही आणि आता तो कंपास जो आहे तो दुसऱ्या छेदनबिंदूवरती ठेवून आपल्याला ते छेदणारे कंस काढायचे आहेत. पहा या पद्धतीने आपण दोन्ही कंस काय करतायत, परस्परांना छेदतायत. अशा प्रकारे आपण कंस काढून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, छेदन बिंदू आपल्याला मिळालेला आहे दोन्ही कंस जे आपण काढले त्यांचा. आता हे छेदन बिंदू आपल्याला जोडायचे आहेत. बरोबर पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने आपल्याला हे छेदन बिंदू जोडून घ्यायचे आहेत. बरोबर ही जी रेषा आहे ही काय करणार आहे, तर बरोबर एम मधून जाणार म्हणजे वर्तुळाला स्पर्श करणार. इथे 90 अंशाचं चिन्ह काढायला विसरायचं नाहीये, कारण ही रेषा काय आहे, या रेषेला म्हणजे जो किरण आपण काढलेला आहे त्याला लंब आहे. समजलंय? म्हणजे अगदी सहजपणे आपण काय केलेलं आहे, तर केंद्राचा वापर करून आपण 3.2 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढून रेषेवरील बिंदूतून आपण ही स्पर्शिका काढलेली आहे. आणि आपल्याला जर हे सगळे घटक तुम्ही पुरेपूर व्यवस्थित लिहिलात, इथे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला याची त्रिज्या किती दिलेली आहे, 3.2 सेमी, हे लिहायला विसरू नका. आणि या ठिकाणी ते अंतर लिहायचं आहे, किती लांबी आहे ती 3.2 सेमी. केंद्राला नाव जर दिलं नसेल तर तुम्ही यायचं आहे. वर्तुळावरील बिंदूला नाव जर तुम्हाला प्रश्नामध्ये दिसत नसेल तर तुम्हाला ते लिहिणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. सोपं आहे की नाही उदाहरण? तर पहा ही जी आपण आकृती काढलेली आहे ती कोणती आकृती आहे, कच्ची आकृती. मग तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी इथे कच्ची आकृती ही लिहितो आहे. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, इथे 2 गुणांचा हा प्रश्न आहे आणि 2 गुणांच्या प्रश्नामध्ये आपल्याला ही कच्ची आकृती काढून दाखवण्याची आवश्यकता नाहीये, हे लक्षात ठेवायचं आहे. सोपं होतं की नाही उदाहरण? तर पहा आपण एकदम सहजपणे स्पर्शिका काढलेली आहे दिलेल्या माहितीच्या आधारे.